बंटी बबलीवर सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी रिपाईचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन। पुणे उपायुक्त पीआय भगवानराव निंबाळकर आणि राहुल गाडगेच्या स्थावर जंगम मालमत्तेच्या चौकशीची केली मागणी। 5 तारखेला विधान भवनाबाहेर निषेध नोंदवणार। रिपब्लिकन योद्धासाठी आशुतोष वाघमोडे, सातारा जिल्हा प्रतिनिधी। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। अरे या बंटी बबलीचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। या बंटी बबलीचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। अरे बंटी बबलीचा तपास सातारा पोलिसांकडून काढलाच पाहिजे। बंटी बबलीचा तपास सातारा पोलिसांकडून काढलाच पाहिजे। बंटी बबलीचा तपास सातारा पोलिसांकडून काढलाच पाहिजे। अरे जिल्हा प्रशासन, अरे जिल्हा प्रशासन, अरे तुमच्या राज्यात चाललंय काय? तुमच्या राज्यात चाललंय काय? अरे कायदा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा। अरे कायदा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा। बंटी बबलीवर पुन्हा भटकागर पोलीस चौकीमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर सातारा पोलिसांना आकाशवाणी झाली आणि आरटीआयने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिल्यानंतर 20 तारखेला सातारा पोलिसांनी बंटी बबलीवरती इच्छाशक्ती नसताना गुन्हा दाखल केला। इच्छाशक्ती नसताना एवढ्यासाठी म्हणायचं, 1.5 वर्षापासून आमच्या आरटीआयचे अल्पसंख्याक आघाडीचे सातारा जिल्हाध्यक्ष दिलीप आंबड यांच्यासोबत असणारे गोरख मरळ, रेवण भोसले 1.5 वर्षापासून, अमर भोसले 1.5 वर्षापासून सातारा सिटी पोलीस चौकीला या बंटी बबलीनं फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यासाठी जीवाचं रान करत यांनी चपल्या झिजवल्या। मात्र सातारा सिटी पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांना कर्तव्याचा विसर पडला आणि अर्थकारणाला भुलून भगवानराव निंबाळकरांनी गेले 1.5 वर्ष बंटी बबलीवरती गुन्हा दाखल करायची तस्ती घेतली नाही। उलट पक्षी बंटी बबलीच्या आदेशाला भुलून जे तक्रारदार आहेत त्यांच्यावरती खोटा खंडणीचा गुन्हा दाखल करून स्वतःची पाठ स्वतःच्या हाताने थोपटून घेतली। म्हणजे पहिल्यापासून या बंटी बबलीवरती कारवाई करायची सातारा पोलिसांची मानसिकता नव्हती, पण पुणे जिल्हा पोलिसांनी गुन्हा दाखल केला। आपली आबरू जाऊ नये म्हणून ना विलासाने इच्छाशक्ती नसताना बंटी बबलीवरती गुन्हा दाखल करावा लागला पोलीस कर्मचारी। पण गुन्हा दाखल करताना सुद्धा जे प्रमुख पीडित लोक आहेत, ज्यांची फसवणूक झालेली आहे, अशा लोकांची कुणाची फिर्याद न घेता प्रत्यक्ष पोलीस कर्मचाऱ्याला फिर्यादी करून टाकतो आणि सांगण्यात येत आहे की दिलीप आंबड यांना आम्ही गेल्या 1.5 वर्षापासून पोलीस चौकीला या, तुमचा गुन्हा दाखल करतो, पोलीस चौकीला या, तुमचा गुन्हा दाखल करतो म्हणून आम्ही त्यांना अनेक वेळा फोन केला, अनेक वेळा बोलवलं, मात्र दिलीप आंबड काय पोलीस चौकीला येत नाही। नव्हे दिलीप आंबड पोलिसांना सापडतच नाही। पण माझ्या माहितीप्रमाणे गेल्या 1.5 वर्ष हेच दिलीप आंबड सातारा पोलीस चौकीला रोज जाऊन हजेरी देत आहे, रोज। मग हजेरी घेताना पोलीस कर्मचारी होतेत का? जे पोलीस म्हणतात ते दिलीप आंबड येत नाही, ते पोलीस सूर्यप्रकाशा इतकं धडधडीत स्वच्छ आणि प्रामाणिकपणे लबाडीचं आणि खोटं बोलत आहेत, हे सिद्ध होत आहे। हायकोर्टामध्ये सातारा पोलिसांच्या आबूचे धेंडावडे निघालेतच आहे, त्याबद्दल दुमतच नाही। येणाऱ्या 11 तारखेला उरले सुरलेले धेंडावडे निघणार आहे, कारण या बंटी बबलीला वाचवण्याच्या नादामध्ये काही भ्रष्टाचारी पोलीस अधिकारी, सगळेच नव्हे, सातारा जिल्ह्यामध्ये असणारे सगळेच अधिकारी पोलीस कर्मचारी तसे आहेत असं अजिबात नाही। अगदी जावली पोलीस चौकीचे संतोष तासगावकर साहेबांसारखे सुद्धा काय प्रामाणिक अधिकारी आहेत, मेहता साहेबांसारखे सुद्धा ज्यांनी डॉक्टर संतोष पोळचा घोळ बाहेर काढला, असे पोलीस अधिकारी काही स्वतःची माणुसकी जीवन ठेवून कार्यरत आहेत। मात्र काही भ्रष्टाचारी पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या बंटी बबलीला पाठीशीच घालायचं आणि फक्त येणारी लक्ष्मी दोन्ही हाताने वरबडायचा जो गोरख धंदा चालवला होता,
याच्या विरोधात ज्यावेळेला पुणे पोलिसात गुन्हा दाखल झाला, आपले आबरू जाणार म्हणून सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र गुन्हा दाखल केला, हे प्रकरण दडपण्यासाठी गुन्हा दाखल केलेला आहे. कारण एका दिवसामध्ये एवढा गंभीर प्रकार आहे. नरेंद्र मोदीची मी सल्लागार आहे, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक जे आहेत डोवाल साहेबांची मी थेट चर्चा करते. अमित शहा त्यांना मी डॅडी म्हणते, मेहरबानी नरेंद्र मोदींना पप्पा म्हणली नाही. मी जिल्हाधिकारी कार्यालयात बसून यांच्याशी थेट चर्चा करते. माझ्या नावावरती फक्त कश्मीरा पवार आणि महाराष्ट्र या पत्त्यावरती पत्र येतं आणि जिल्हाधिकारी कार्यालयातले कर्मचारी मला घरपोच सेवा देतात. त्या बागड गप्पा मारणाऱ्या कश्मीरा पवारचा एवढा मोठा गुन्हा, नरेंद्र मोदी साहेबांच्या सहीचं फेक डॉक्युमेंट, रामनाथ कोविंद साहेबांच्या नावाचं फेक डॉक्युमेंट, अमित शहाच्या नावाचं सहीचं फेक डॉक्युमेंट, आणि तिचा नवरा गणेश गायकवाड हा स्वतःला रॉ एजंट समजतो. त्याचं वेपन्स लायसन्स, डिप्लोमॅटिक पासपोर्ट हे सगळे बोगस कागदपत्र असताना, त्याचे रितसर पुरावे उपलब्ध असताना सातारा पोलीस मात्र या प्रकरणामध्ये खऱ्या अर्थानं तपास करायला त्यांची मानसिकता धजावत नाही. म्हणून आम्ही हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करा, हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करा, किंवा हे प्रकरण आयबीकडे किंवा ईडीकडे वर्ग करा, ही आमच्या आरपीआयची प्रमुख मागणी आहे. कारण या प्रकरणामध्ये एक माजी विधान परिषद सभापती अडकलेला आहे नव्हे, त्याच्यावर हाताखाली हे सगळं चाललेलं आहे. पुन्हा उपायुक्त कार्यालयामधला एक उपायुक्त याच्यामध्ये अडकलेला आहे, ज्याच्या बायकोच्या अकाउंटवरती 1,30,00,000 ट्रान्झॅक्शन आहे आणि 3 ते 3.5 कोटी रुपये बाय हँड यांचा व्यवहार झालेला आहे. म्हणजे सगळे पुरावे द्यायला तक्रारदार तयार आहेत, मात्र पुरावे घ्यायलाच पोलीस तयार नाहीत. ही माझ्या माहितीप्रमाणे सातारा जिल्हा पोलीस दलातली ही पहिलीच अशी घटना आहे की तक्रारदार पुरावे द्यायला तयार आहेत, मात्र पोलीस पुरावे घ्यायला तयार नाही. सर्वसामान्य घरातली मुलगी वय वर्ष 24 एवढ्या हायपाय गाड्या आणते कुठलं, पंचतारीख जीवन जगती कशी, पंतप्रधान कार्यालयात मंत्री झाली कशी. बर, साम टीव्हीला त्यावेळेला बातमी जाहीर आहे, ते पुरावे तयार आहेत. साम टीव्हीला 6 वर्षापूर्वी कश्मीरा पवारनं दिलेली मुलाखत आहे. सगळे पुरावे उपलब्ध असताना सातारा पोलीस मात्र तक्रार दाखल करून घ्यायला किंवा पुरावे सादर करायला सकाळ पेपरला पहिल्या पानाची फ्रंट लाईन आहे. महाराष्ट्राची सुकन्या 24 वर्षाची सुकन्या पंतप्रधान नरेंद्र मोदीची राष्ट्रीय सल्लागार झाली. एवढा मोठा हा झोल आहे. अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, ओरिसा, छत्तीसगड, झारखंड, दिल्ली, हरियाणा, पंजाब या ठिकाणी वेगवेगळी केंद्राची टेंडर देते म्हणून ॲडव्हान्स पोटी 4 कोटी ते 5 कोटी रक्कम ह्या कश्मीरा पवारांच्या नवरीने घेतलेली आहे. म्हणजे जवळपास महाराष्ट्र राज्य आणि राज्याबाहेर हे वरवरची जरी दिसत असला घोटाळा, तरी हे हिमनगाचं टोक आहे. 6 ते 6.5 हजार कोटीच्या अपराधापर आहे. त्याच्यामध्ये विधान परिषदेचा माजी सभापती आहे, पुणे आयुक्त कार्यालयाचा एक उपायुक्त आहे, आणि यांच्या वरद असताना सगळा गोरखधंदा सुरू आहे. त्यामुळे पोलिसांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रेशर आहे. हे आम्ही नाकारत नाही. साताराला पोलिसांवरती प्रेशर आहे का? तर होय, प्रेशर आहे. सातारा पोलीस मोकळ्या अंगाने काम करू शकतात का? तर अजिबात नाही. त्यामुळे राज्य सरकारचे गृहमंत्र्यांना आमची विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे की हा तपास सातारा पोलिसांकडून काढून घ्या. सीबीआय, सीआयडी, आयबी किंवा ईडीकडे तपास. त्याशिवाय खरे गुन्हेगार समाजासमोर येणार नाहीत. अन्यथा सातारा पोलीस तक्रार दाखल करायला येणाऱ्यांवरती खोटे खंडणीचे गुन्हे दाखल करतायत. सातारा पोलीस म्हणजे सातारा सिटी पोलीस खोटे खंडणीचे गुन्हे दाखल करतायत आणि त्यांनाच भेदरावायचं काम करतायत. कुठं त्या बाईच्या नादाला लागताय, तुमच्यावर खोटा खंडणीचा गुन्हा दाखल होईल म्हणून तक्रार द्यायला येणाऱ्यांनाच घाबरावायचं काम सातारा शहर पोलीस चौकीतून होत आहे. त्यामुळे पहिल्यांदा भगवानराव निंबाळकरांची खातेन्याय चौकशी झाली पाहिजे. त्यांच्या नातेवाईकांच्या बँक अकाउंटची खातेन्याय चौकशी झाली पाहिजे. कारण काल परवा मुंबईमध्ये होर्डिंग कोसळलं आणि त्याच्यामध्ये 17 ते 18 लोकांचा जीव गमवावा लागला आहे. त्या होर्डिंगला परवानगी ज्या पोलीस अधिकाऱ्याने दिलेली आहे
त्यानं परवानगी देता त्याच्या बायकोच्या अकाउंटवरती 45 लाख रुपये जमा झालेले आहेत। हे उदाहरण ताजं असताना गुन्हा दाखल करून घेऊ नये म्हणून भगवानराव निंबाळकरांनी किती लाख घेतले, 45 लाख घेतले का 90 लाख घेतले, हे सुद्धा जनतेच्या समोर येणं गरजेचं आहे। त्याच्या बायकोचं अकाउंट चेक केलं पाहिजे, निंबाळकर साहेबांच्या मंडळीचं अकाउंट चेक केलं पाहिजे, त्यांच्या मुलाबाळांचं अकाउंट चेक केलं पाहिजे। ते काय गाडगे, राहुल गाडगे त्यांच्या अकाउंट चेक केलं पाहिजे। एकंदरीत हा प्रकार प्रचंड भयंकर आहे, गंभीर आहे। मात्र सातारा पोलीस हे किरकोळ समजून दाबायचा प्रयत्न करत आहे। त्यामुळं देवेंद्र फडणवीसांच्या निवासाबाहेर आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला। मात्र हा निर्णय घेतल्यानंतर आमचे सातारा जिल्ह्याचे जिल्हा युवकाध्यक्ष सन्माननीय विशालभाऊ कांबळे यांच्या वडिलांचं अचानकच निधन झालं, त्यांना पितृशोक झाला। आणि हा माझा पक्ष आरपीआय पक्ष म्हणजे फक्त पदाधिकाऱ्यांचा पक्ष नाही, हा कार्यकर्त्यांचा पक्ष नाही, तर सातारा जिल्ह्याचं एक मोठं प्रमुख कुटुंब आहे, हे प्रमुख परिवार आहे। आणि परिवारामध्ये ज्यावेळेला दुःखद घटना घडते त्या घटनेमध्ये सहभागी होणं आमच्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी असल्यामुळे आणि मेढा पोलीस चौकीचे संतोष तासगावकर साहेब यांनी आम्हाला काही गोष्टी सांगितल्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बंगल्याबाहेरचं आंदोलन आम्ही तात्पुरतं स्थगित केलेलं आहे आणि सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली। हे इथलं आंदोलन 2 दिवस चालत, आज 3 तारीख 4 तारीख 2 दिवस आंदोलन चालत। 5 तारखेला जिल्ह्याचे सगळे प्रमुख पदाधिकारी इथून ज्या ठिकाणी अर्थसंकल्पीय पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनाच्या गेटवरती या गोष्टीला तीव्र निषेध करणार आहे। याची नोंद सातारा जिल्हाधिकारी सन्मान्य जितेंद्र दुडी यांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून घ्यावी आणि आमच्या भावना, आमच्या मागण्या वरिष्ठ पातळीवरती कळवाव्यात हीच अपेक्षा आहे। जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान।